गोलंदाजीसाठी मात्र पहिलं षटक घेऊन मात्र आशिष मेहरुल सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्क वरती. आज बॉलिंग युनिटसाठी प्रतिनिधित्व करतील. चांगला वेग, हेच आम्ही म्हणत होतो की टप्पा पडल्यानंतर या वेळेला पाऊस पडलाय. हा पाचवा चेंडू, चांगला वेग पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र राहिली डावखुरी. आताच्या फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केली, ज्यामध्ये आपण मुझम्मिल खानला पाहिलं, अशरफ खानला पाहिलं आणि आजच्या दिवसात मात्र मुकेश गायकरचंही नाव मात्र तितक्याच आदराने घेतलं जाईल. परंतु हा फटका फसतोय की काय आणि विक्रांत चव्हाण चेंडू खाली आले, मिळाली विकेट. त्या मॅच मध्ये मात्र लवकर तंबूच्या असलेला परतला जातोय. पहिला विकेट गमावलाय तो या वेळेला मात्र भांडूप स्ट्रायकर टीमने मुकेश गायकरच्या स्वरूपात. पुन्हा फुलटॉस, परंतु या वेळेला विकेट मिळतेय का? हवेत आहे बॉल, नागेश वाडेकर बॉल खाली, कोणतीही मिस्टेक नाही आणि आकार शहा सुद्धा तंबूच्या आसऱ्याला. प्रॉपर टायमिंग नाही झालं. अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला बॉल, बॅटही हातातल्या हातात फिरली आणि त्यानंतर बॉल उंची जास्त गाठली आणि लांबी कमी पडत मात्र सरळ नागेश वाडेकरच्या हातामध्ये जाऊन विसावला. मोठा विकेट येतोय पुन्हा एकदा. आशिष मेहरुलला मिळते सफलता. चांगली फिरकी पाहायला मिळते, चांगलं बळण दिलं गेलं. राऊंड विकेटचा अँगल बनवत मात्र शरीरावर जाऊन आदळलेला बॉल पाहायला मिळत आहे. जवळ मॅचच्या दिशेने पहिला बॉल थोडस कट होतोय, आकाशाच्या दिशेने बॉल मारावे लागतील. ये उडवला पुन्हा एकदा, परंतु पाहूयात किती लांब जातोय. दिनेश आले त्या ठिकाणी, दिनेश कांबळे, त्यांनी पकडलेली ही कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आणि विकेट आली आहे. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालंय. यावेळेला समोरच्या दिशेने उडवला बॉल, परंतु टायमिंग नाही झालंय. ऋतिकला माघारी परतावं लागेल. विकेट आली. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू पाहिजे. दोन मोठ्या टीम आमने सामने. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. पंच ऑप्शनच्या बाहेर बॉल टाका. आपण पाहतोय शुभम यादव. ओ हा यावेळेला या मॅचला जिंकण्यासाठी दांडी 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 गुल बोल्ड.